दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. भडगाव शहरात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मुले पोहत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध. भडगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या साकेत कॉलनी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीमध्ये लहान मुले पोहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला असून त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ. या पाण्याच्या टाकीतूनच संपूर्ण शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे लहान मुले थेट पाण्याच्या टाकीत उतरून पोहत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाजपा महिला आघाडी आक्रमक, योगिता वाघ यांचा इशारा. या गंभीर प्रकारावर भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा योगिता अनिल वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमस्कार, मी योगिता वाघ, भारतीय जनता पार्टी महिला शहराध्यक्ष याच्या वतीने निवेदन करू इच्छिते की जो काही साकेत कॉलनीच्या पाण्याच्या टाकीचा जो प्रकार घडलेला आहे, जी व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो बघून लोकांच्या आरोग्याशी जणू काही एक प्रकारे खेळच मांडलेला दिसत आहे. या ठिकाणी नगरपालिका तसंच नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा याला कारणीभूत आहेत. या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावरती ही कार्यवाही केली गेली पाहिजे. नगर परिषद प्रशासनावर घणाघाती टीका करताना त्या म्हणाल्या, पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मुले पोहत आहेत ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे. नगर परिषद प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे आज शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर नगरपालिकेने या पाण्याच्या टाकीची तात्काळ स्वच्छता केली नाही आणि सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत तर भाजपा महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाच्या गलथान कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप. हा सर्व प्रकार सुरू असताना नेमकं नगरपालिका प्रशासन करतंय तरी काय, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भडगाव, टोनगाव आणि कॉलनी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. यावेळी दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी बापूराव शार्दूल यांनी नगरपालिकेचे कर्मचारी तथा पाणीपुरवठा निरीक्षक बंटी महाजन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेबाबत विचारणा केली होती. त्यावेळी बंटी महाजन यांनी 4 ते 5 दिवसात पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र त्या आश्वासनाला आज 2 ते 2.5 महिने उलटूनही पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यातच आता हा दुसरा गंभीर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे अशा बेजबाबदार प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूराव शार्दूल, भडगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.